नमस्कार माऊली भक्तांनो, जय गजानन। आजचा हा माऊलींचा संदेश तू टाळू नकोस। जर तू हा संदेश ऐकला तर भाग्यवान ठरशील। तुझ्यावर कुठलं संकट येणार नाही। तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। अरे पाहून दुर्लक्ष करू नकोस। आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार, कारण मी तुझ्या सोबत आहे। फक्त हा संदेश तू शांतपणे ऐक। मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत, ज्या तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येतील आणि माझे आशीर्वाद सुद्धा घेऊन येतील। माझ्या बाळा, चिंता करू नकोस। या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होईल। तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी थंड रहा आणि माझ्यावर विश्वास ठेव। चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून चाल। बाकीचं परमेश्वर पाहून घेईल। हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल। घाबरून जाऊ नको। संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा माऊली भक्त असतो। अरे बाळ, तुझं माझं असं काहीच नसतं। मी सर्वस्वी तुझाच आहे। फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव। अरे पुढे मला बरंच काही सांगायचं, तू ऐकून घेतलं तर खूप भाग्यवान ठरशील। अरे बाळ, तू घाबरू नकोस। तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन। जर कोणताही मार्ग नसेल तर मी तुझ्यासाठी बनवेन। अरे बाळ, माऊली म्हणतात, सुख दुःख तुझ्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे। तू चुकलास हे चुकीचं नाही, पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने पुढे जात आहेस तर मात्र तू चुकत आहेस। मला आशीर्वाद मागण्याची तुला गरजच नाही, जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत असशील तर। अरे बाळ, हा संदेश शेवटपर्यंत ऐक। तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि गण गण गणात बोते टाईप करा। बाळा, तुझ्याकडे ज्ञान आहे, माहीत आहे मला, म्हणूनच तर तू मला ओळखलंस आणि इथे आलास। गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणीकडे उडण्याचं सोडत नाही। मग तू तर माणूस आहे, तू का करू शकत नाही? तुझे दुःख, त्रास, वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील। तुझे दुःख, त्रास सर्व संपून जाईल। बस माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा। बघ, मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन। अरे बाळा, मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो, तुझ्या रक्षणासाठीच करतो। म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस। विश्वास ठेव, प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे। शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला। सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझं नाव घे। तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन, पण तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेन। तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर। मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार। त्या यशाचा साक्षीदार मी असेन। अरे बाळा, नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात। तुला मार्ग दाखवायला मी आहे ना, पण तू चालत राहा, काळजी करू नकोस। तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे। तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार? चिंता करणं सोड आणि माझा हात धर। तू जे चांगलं काम करत आहेस ना
त्या कर्मामध्ये मीच तर आहे. तुझं कार्य करत राहा. अरे बाळा, आळस झटकून टाक. तुला आता जरा छान वाटेल. पण सवय करून घेतलीस तर तुलाच कठीण होणार नाही हे नक्की. सुखात किंवा दुःखात कधीही केव्हाही कुठेही माझं नाम स्मरण कर. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. अरे भिवू नकोस. पुढे जात जा. संकटे दूर होतील. खास तुला माझा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. स्वामी म्हणतात, माऊली म्हणतात, मान्य करणे कठीण आहे, तरीही बदल हा होणार आहे. प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या सर्व स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे. तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे, कारण तुझी काळजी मी घेतली आहे. गण गण गणात होते. माऊली भक्तांनो, तुम्हाला जर हा माऊलींचा संदेश आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि हो, आनंदी राहा. दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवा आणि माऊलींचे नामस्मरण सतत करत राहा. जय गजानन, गुरु गजानन. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.